हॅलो फ्रेंड्स, मी क्षितिजा आर्ट विथ क्षितिजामध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात? बरे आहात ना? तर झाली आहे आज सकाळ. तर मी तयारी केली आहे ऑफिसला जायची. तर म्हटलं ऑफिसला जायच्या आधी एक व्हिडिओ करते. तर आज माझा होम टूरचा मी व्हिडिओ करत आहे, कारण की बरेच व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. पण माझ्या घराचा व्हिडिओ होम टूरचा मी अजूनपर्यंत पोस्ट केलेला नाही आहे. तर मला असं वाटतं आहे की तुम्ही माझं घर बघावं, की मी जिथे राहते, मी माझं घर कसं डिझाईन केले आहे. कारण की बेसिकली मी प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर आहे. पण मुंबईच्या ठिकाणी आपण स्पेस प्लॅनिंग वगैरे करून जागेचा चांगला वापर होईल ह्या दृष्टीने मी कसं जागेला व्यवस्थित लो मेंटेनन्समध्ये बजेटमध्ये कसं मी सजवलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी स्टार्ट करते तुम्हाला बाहेर एंट्रन्सपासून व्हिडिओ स्टार्ट करते. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आवडल्यास कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईबला विसरू नका. तर मी व्हिडिओ स्टार्ट करते. एंट्रन्सपासून मी तुम्हाला दाखवते. आणि त्याआधी मी तुम्हाला हे सुद्धा मेन्शन करते की मी फ्लॅटमध्ये नाही राहत आहे, मी वाडीमध्ये राहते. म्हणजे चाळ पण नाही आहे, वाडी आहे इथे बेसिकली. वाडी म्हणजे जिथे ड्युप्लेक्स घर असतात तसे. तर इथे मी वाडीमध्ये राहते. तर वरच्या फ्लोअरला मी राहते. तर तुम्हाला मी दाखवते की माझं घर कसं आहे. तर मी एंट्रन्सपासून स्टार्ट करते. तर चला आपण जाऊया. तर ही आहे माझी बाहेरची बाल्कनी आणि समोर बघितलं तर एंट्री समोरून होते. अशी आहे ही वाडी आहे ही ॲक्च्युली. मध्ये मंदिर आहे, मैदान आहे आणि चारी बाजूने घरं आहे. सगळ्यांचे घरं ऑलमोस्ट डुप्लेक्स आहेत आणि मध्ये मंदिरामध्ये सर्वजण कार्यक्रम्स वगैरे इथेच होतात. गाडी पार्किंग वगैरे सगळे खालीच लावतात. आणि हे आहे माझा जिना आणि खालीसुद्धा मी काही झाडं लावलेली आहेत. या जिन्यातून वर आल्यानंतर ही पहिली माझी बाल्कनी लागते आणि बाल्कनीनंतर समोर आहे माझं शू रॅक वगैरे. काही झाडं लावलेली बाल्कनीत आणि बाल्कनीमध्येच मी कपडेसुद्धा वाळत घालते. तर इथे ॲक्च्युली प्लांटिंगला जागाच नाही आहे. तर मी ॲक्च्युली जेव्हा ही बाल्कनी बनल्यानंतर मी थोडं एक्सटेंड करून घेतलं, फॅब्रिकेशन वर्क केलं झाडांसाठी. मला झाडं लावायला खूप आवडतात, त्यासाठी मी हे प्लांटिंग वर्क केलं बाल्कनीमध्ये आणि खूप छान वाटतं. सकाळी सकाळी फ्रेश असं वाटतं झाडांकडे पाहिल्यावरती. आणि हा आहे माझा मेन एंट्रन्स, जो मी थोडा डेकोरेट केलेला आहे. असं सर्वच डेकोरेट करतात, तर मला जसा येत तसा मी तो डेकोरेट केला आहे. सुंदर दिसण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आहे माझं एंट्रन्स. पहिला लिव्हिंग रूम येतं. आत एंट्री केल्यानंतर माझा हा आहे छोटासा लिव्हिंग रूम, जो मी आत एंटर करत आहे. तर इथे मी ॲक्च्युली ऑफिसला जायची तयारी केली. तर माझी इथे पर्स आहे, तर मी तुम्हाला दाखवते. इथे माझा एंट्री मी इथून केली आहे. ही आहे एंट्री, ही आहे एंट्री. आणि इथे एंट्रीच्या समोरच हा माझा सोफा कम बेड आहे. तर हा सोफा कम बेड आम्ही इथे आल्यावरती, राहायला आल्यावरती सगळ्यात पहिला तो घेतला होता, कारण की दुसरं काहीच फर्निचर नव्हतं आमच्याकडे. आणि त्यामध्येच सर्व काही म्हणजे बेडशीट्स वगैरे, पिलो, चादर वगैरे त्याच्यामध्येच आम्ही ठेवतो, कारण की दुसरं काही स्टोरेज नव्हतं. त्यानंतर त्याच्यावरती ही फ्रेम पण, मग मी वॉल रिकामी होती म्हणून महाराजांची फ्रेम वगैरे केलेली. आणि इकडे जी आहे फ्रंट वॉलला मी टी व्ही युनिट केलं होतं. पहिला जुनं होतं टी व्ही युनिट. आता मी 2 वर्ष झाले हे नवीन बनवून घेतलेलं आहे, कारण की खूप सारं स्टोरेजेस येतात, मुलांची वह्या पुस्तकं येतात. त्यामुळे मी हे टी व्ही कपाट त्या वॉलच्या स्पेसप्रमाणे बनवून घेतलेलं आहे. तर एक साईडला माझे साड्या वगैरे असतात आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या शटरमध्ये माझं मेडिसिन्स वगैरे आणि माझे ब्युटी पार्लरचं सामान वगैरे पण असतं. आणि खालच्या 2 ड्रॉवर्समध्ये फायलिंग्स वगैरे जे आहे ते. आणि इथे ॲक्च्युली शिवांशने त्याचं मंदिर छोटंसं बनवलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे देवसुद्धा त्याने ठेवलेले आहेत. तर त्याला हे असं देवदेव खेळायचं खूप वेळ आहे. तर इथे मी वॉल टेक्स्चर केलं होतं. 2 वर्ष झाले मी वॉल घराला पेंटिंग केलेली, तेव्हा हे मी वॉल टेक्स्चर केलेलं. आणि लास्ट इयर मी टी व्ही नवीन घेतलेला आहे. तर हे या साईडचं झालं. इथे माझी मॅट आहे, मी सकाळी एक्सरसाइज वगैरे कधी करते तर ती मॅट यूज करते. तर हे झालं या साईडचं. त्यानंतर एंट्री केल्यानंतर समोर आहे, मी एक फोल्डिंग टेबल बनवून घेतलेला आहे. हा टेबल ॲक्च्युली मी गणपतीसाठी बनवून घेतलेला आहे. डायनिंगसाठी पण होतो आणि मल्टीपर्पज आहे. त्याच्या आतमध्ये स्टोरेजसुद्धा करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने त्याला शटर्स आहेत, जे दोन्ही साईडने ड्रॉवर्स
आणि शटर्स आहेत. ह्या टेबलमध्ये पूर्ण शिवणचे बुक्स आणि एक साईडने खेळणी वगैरे ह्याच्यामध्ये राहतात. ह्या साईडने सुद्धा त्याला मी शटर करून घेतलेला आहे. पण हे ओपन झाल्यानंतर 4.5 फूट बाय 3 फीटाचा हा टेबल बनतो माझा पूर्ण ओपन झाल्यावरती. खास मी गणपती डेकोरेशनसाठी केला होता. तर हा फोल्डिंग डायनिंग टेबल मल्टीपर्पज यूजसाठी मी केलेला. आणि ही आहे समोरची विंडो. ह्या विंडोतून मला बाहेरचा व्ह्यू स्ट्रेट कोण आलं गेलं ह्या विंडोतून दिसतं. आणि ह्याच्यावरती ॲक्च्युली माझी शिलाई मशीन ठेवलेली आहे. ही मी अधूनमधून शिवणकाम करते तेव्हा या टेबलवर ठेवून तिथे स्विच आहे, तर तेव्हा ते यूज करते. जेव्हा शिवायचं असेल तेव्हा ही मशीन मला यूज होते. आणि हा कॉर्नरला मी नंतर सोफा करून घेतला होता. हा कॉर्नर माझा एम्प्टी होता. तर तिथे असं सामान कोण ना कोणतरी आणून ठेवायचं. शिवणचे खेळणी तो असाच ठेवत होता. तर मग नंतर मी हा टेबल जेव्हा बनवून घेतला ना तेव्हाच हे सोफा बनवून घेतला विथ स्टोरेज. खालती जे 2 ड्रॉवर आहेत त्या 2 ड्रॉवरमध्ये, तर ह्या ड्रॉवरमध्ये शिवणचे खेळणी सगळे असतात. त्याचे जे बाहेरच असायचे, बाहेर खूप पसारा व्हायचा, सगळी खेळणी त्याच्या त्या ड्रॉवरमध्ये. आणि ह्या ड्रॉवरमध्ये आहेत ते माझे ड्रॉइंग्सचे जेवढे सामान आहेत, बुक्स वगैरे ड्रॉइंग्सचे, ते मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवते. तर असं हा सिटिंगसाठी पण यूज होतो, झोपायला पण यूज होतो कोण एक्स्ट्रा गेस्ट आले तर, आणि विथ स्टोरेज पण होतो. त्याच्यामुळे हा कॉर्नर मी प्रॉपर युटिलाइज केलेला आहे. आणि हा मी वुडनमध्ये छान बनवून घेतलेला आहे. ह्याच्यावरती मी ॲक्च्युली बॉल आर्ट केलं होतं. त्यानंतर आम्ही पेंटिंग केलं. त्यानंतर ते गेलं. त्याच्यावरती ते ॲक्च्युली पेंटिंगसुद्धा होतं. तर पेंटिंग गणपतीमध्ये साफसफाई करताना तुटलं. तर आता मला नवीन पेंटिंग करायचं आहे, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच नंतर. तर तिथे जेव्हा मी पेंटिंग करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तिथे आमचा AC आहे. तर हा ऑफसेट येतो आमचा बरोबर तेवढ्या पोर्शनमध्ये. तर तेवढ्याच साईजचा 6 फुटाचा हा जो आहे मी सोफा बनवून घेतलेला आहे विथ स्टोरेज. त्यानंतर इथे समोर बघितलं तर ते आमचं डोअर आहे आतमध्ये जायचं. तर एवढा मोठा आमचा हे आहे लिव्हिंग रूम आहे विथ बाल्कनी. हे तुम्ही बघू शकताय. खूप छान वाटतं सकाळचं आणि संध्याकाळचं पण. मी संध्याकाळचा व्ह्यूसुद्धा तुम्हाला बाल्कनीतला शेअर करेल. आणि हे आहे एंट्रन्स. आणि हे आहे फॉल सिलिंग. मी डिझाईन केलं होतं इथे राहायला याच्या आधी. मी इंटिरियर डिझायनर आहे, तर मी माझ्या POPवाल्याकडून हे फॉल सिलिंग बनवून घेतलेलं आहे. ॲक्च्युली वरचा फ्लोअर असल्यामुळे इथे हाईट खूप कमी आहे वरच्या फ्लोअरची. तुम्ही बघू शकता अगदी सिलिंग थोडंसं जवळ आहे. तर त्याप्रमाणे मी ते डिझाईन केलं होतं फॉल सिलिंगसुद्धा. तर आतमध्ये इथं गेल्यावरती मी फक्त 2च रूम आहेत, लिव्हिंग आणि किचन आहे. आणि इथे एक छोटंसं रूम पार्टिशन वगैरे नाही केलं आहे. तिथे आतमध्ये आल्यानंतर माझं मंदिर आहे. हे आहे माझं मंदिर. इथे मी वॉल पेंटिंग केलं होतं तेव्हा ते समया हँगिंग समया वगैरे ते वॉल आर्टमध्ये केलेले. तिथे माझं मंदिर आहे मोठंसं. इथे मी आत्ताच पूजा केली. तर हे मंदिर मी इथे पूजा बसून करत असते नेहमी. तर असं आहे मंदिराचा पोर्शन. ओके. इथून आतमध्ये आल्यानंतर इथे मी ॲक्च्युली कापूर लावलेला आहे. आत्ताच पूजा केली. त्यानंतर इथे आहे शिवणचा वॉर्डरोब, कारण की सगळे कपडे त्याच्या ह्याच वॉर्डरोबमध्ये असतात. तर हे शिवणचं वॉर्डरोब आहे. त्याचे कपडे वगैरे आणि अरणाचे कपडे, माझ्या मुलांचे कपडे ह्या कपाटामध्ये असतात. त्यानंतर 2 गाद्या आहेत. ॲक्च्युली ह्याला स्पेसच नव्हती कुठे. हे मंदिर मी गेल्या वर्षी बनवून घेतलं. त्याच्यामुळे पहिला वॉल माउंट होतं मंदिर, पण मला बसून पूजा करायची होती म्हणून मी हे मंदिर असं बनवून घेतलं माझ्या कार्पेंटरकडून. आणि त्यानंतर मग ह्या 2 गाद्या आम्ही रात्री झोपताना वगैरे यूज करतो कधी. आणि इथे माझी वॉशिंग मशीन आहे. तो कॉर्नर स्पेसमध्ये माझं कांदे बटाटे वगैरे लसूणचं असतं रॅक. आणि ते आहे भांड्याच्या जाळी. त्या कोपऱ्याला आहेत माझ्याच्या एक्स्ट्रा बॅग्स वगैरे पिशव्या वगैरे असतील त्या तिथे असतात. त्यानंतर हे कपाट हे लॉफ्ट होतं. वरती आमच्याकडे ॲक्च्युली दिवसातून एकदाच पाणी येतं मॉर्निंगला. तर लॉफ्टला वरती टाकी आहे आणि थोडंसं आमचं एक्स्ट्रा काही सामान आहे तर वरच्या लॉफ्टमध्ये आहे. तर लॉफ्टचा एक्स्ट्रा पार्ट बाहेर आला होता, तर तिथे मी असं वॉल माउंट भिंतीमध्ये कपाट करून घेतलेलं. त्याच्यामध्ये माझे मोठे डबे वगैरे असतात ना, तर ते मी तिथे आतमध्ये ठेवत असते. कारण की किचन माझा खूप लहान आहे. तुम्ही इथे बघू शकताय. तर किचन बघताय ना, तर 4 फूट आहे आणि हा 3.5 फूट आहे. तर 4 फूट बाय 3.5 फुटाचा हा माझा किचन आहे. तर इकडे एंट्री केल्यानंतर हा डोरच्या मागे जो आहे
माझं कॅलेंडर आणि चावीचं हे असतं, त्याच्या मागे काही कपडे पण असतात. तर इथे मी हे छोटंसं माझं ड्रेसर आहे. ॲक्च्युली ह्याला मी हे केलेलं, मिरर केलेलं आहे, मिरर लावलेलं आहे. ह्याला आहे ना मी मिरर लावलेला आहे. त्याला मी कर्टन वगैरे लावते, कारण की जो मंदिर आहे इथे त्याचं रिफ्लेक्शन त्या ह्याच्यामध्ये पडते मिररमध्ये. ॲज पर वास्तू ते डायरेक्शन मग रॉंग होऊन जातं, म्हणून मग ते मी मिरर कवर करत असते. तर इथे माझं ड्रेसरमध्ये मी छोटंसं वॉल माउंट ड्रेसर केलेलं आहे एवढ्याशा जागेत, आणि सगळं छोट्या छोट्या गोष्टी माझ्या त्याच्यामध्ये मी मेकअपचं जे डेली यूजचं जे आहे त्या गोष्टी मी तिथे ठेवत असते. तर हे ॲक्च्युली जेव्हा मी किचनचं काम केलं तर त्याचं काही मटेरियल उरलं होतं, तर त्या स्पेसमध्ये मी हे ड्रेसर बनवलं आहे. इथे आमचं कपाट आहे, वॉर्डरोब आहे, त्याच्यावरती शिवणचा तबला आहे आणि आमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे. तिथे आमचं वॉर्डरोब आहे. हे आहे वॉर्डरोब. सो हे पण आहे वॉर्डरोब. तर त्याला पण मिरर असतं, मग ते पण मी कवर करून ठेवते. शक्यतो मी मिरर कवरच करून ठेवत असते. आणि त्यानंतर इथे माझा आहे फ्रीज, छोटासाच आहे. इथे आल्यावरती मी नवीन फ्रीज हा घेतला होता, बऱ्याच टाईम झाला आहे. तर आता हा जुना पण झाला आहे. तर ह्याच्यावरती थोडंफार काही सामान आहे, माझ्या मिस्टरांच्या डाएटचं हे गोष्टी आहेत. तर फ्रीजवरती बहुतेक लोकांचे सामान असतात, पण मधीमध्ये मी ते चेंज करत असते. ते माझं डेलीचं टाईम टेबल आहे, काय करते काय नाही ते. आणि इथे छोटंसं एक कपाटवरती बनवून घेतलेलं मी. त्याच्यामध्ये छोटे छोटे हे क्रॉकरीज आहेत, ग्लासेस वगैरे, कप्स आणि छोटे डबे त्याच्यामध्ये मी ठेवते, कारण की दुसरं काही स्पेस नाही. आणि ही स्पेस ॲक्च्युली थोडीशी मला वाया गेलेली दिसते, म्हणजे ह्या कपाटाच्या आणि ह्या वॉर्डरोबच्या मध्ये ही स्पेस माझी वाया जाते. तर बघेन इथे दुसरं अजून काय करता येईल, ते पुढचं आहे. तर इथे माझा हा किचन आहे. तर किचनमध्ये फक्त मला इथे भांडी ठेवायला ह्या ट्रॉलीज, थाली रॅक्स, इथे मी टोप वगैरे कढई ह्याच्यातच ठेवते, आणि वरती स्पून्स, कटलरीज. आणि ह्या शटरमध्ये माझं सिलेंडर आणि तेलाचे डबे वगैरे ते सगळं ह्याच्यामध्ये असतं. आणि सिंकच्या खाली माझं युटिलिटी एरिया, म्हणजे जसं साबण, सोप वगैरे, ते सगळं माझं ह्याच्यामध्ये असतं, डिटर्जंट वगैरे. त्याच्यामुळे किचनच्या खाली एवढाच स्पेस मला भेटतो. आणि किचनच्या वरती हे आहे माझं पाणी आणि टाकी. पाण्यासाठी स्पेस नाही. इथे मी ॲक्वागार्ड लावला होता, पण ते खराब सारखा होत होता, त्यामुळे मग तो काढून टाकला. आणि ही विंडो आहे इथे. तर बाहेरून अशी, इथे ॲक्च्युली मागे ग्राउंड आहे, तर तिथून अशी हवा इथे येते किचनमध्ये, तेव्हा खूप छान वाटतं इथे. सकाळ सकाळच्या वेळी पक्षी पण झाडांवरती येतात आणि त्यांचा खूप किलबिलाट खूप छान वाटतं. आणि इथे विंडो आहे आणि समोर ती विंडो आहे, तर दोन्हीकडून व्हेंटिलेशन प्रॉपर होतं. तर असं आहे हे किचन माझं एवढंसं. 4 फूट बाय 3.5 फुटाचं माझं किचन आहे, हे तुम्ही बघाल. आणि त्यानंतर इथे माझं आहे एवढ्या पोर्शनमध्ये ते बाथरूम आहे. तर बाथरूममध्ये पण इथे टॉयलेट आमचं खालच्या फ्लोअरला आहे, कारण की वरच्या फ्लोअरला पाईपलाईन कनेक्शन होत नाही, म्हणून इथे. कारण की मागच्या साईडला हे आहे, मंदिर आहे, त्याच्यामुळे कनेक्शन झालं नाही. हे माझं बाथरूम आहे. तर अशा प्रकारे माझं हे जे घर आहे, मी माझ्या हाताने डिझाईन केलं आहे. थोडेफार मी बदल करत असते त्यामध्ये कधी ना कधीतरी अधीमध्ये, आणि जे जे काय बदल करेल ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल. ॲट प्रेझेंट जे आत्ता मी आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, कारण की मुंबई ठिकाणी एवढ्या छोट्या जागेमध्ये सर्व गोष्टी ॲडजस्ट करणं म्हणजे खूप मुश्किल असतं. पण त्यातमध्ये पण मी भरपूर साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेल्या आहेत. आणि अजून पण त्याच्यामध्ये जी स्पेस मला वाटते ती पण मी युटिलाइज करेल. तर तुम्हाला माझं घर, माझं होम टूर कसं आवडलं मला नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एक व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.